हॅलो फ्रेंड्स, आता हे जे आपलं कोनफळ राहिलेलं त्या कोनफळाचा मी तुम्हाला एक गोडाचा पदार्थ म्हणजे कोनफळाची खीर म्हणाल त्याला तुम्ही, किंवा आमच्याकडे त्याला कोनफळाचं गोड म्हणतात. सो ते मी करणार आहे. सो चला आपण सुरुवात करूया. त्यासाठी कोनफळ आधी साफ करून घेऊया. साफ करायचं म्हणजे काय करायचं, ही वरची जी साल असते ही काढायची असते. ह्याला खाज असते म्हणून. आणि ही साल जी आहे ना, जर तुम्ही जमिनीमध्ये लावली की पुन्हा कोनफळाचं झाड तयार होतं. चला तर ही सगळी साल जी आहे ती आपण काढून घेऊया. हे बघा, मी हे साफ करून घेतलं आहे. मी थोड्याशाच प्रमाणात करत आहे म्हणून छोटा तुकडा घेतला आहे. आज आपण जी कोनफळाची खीर बनवत आहोत ती आमच्याकडचा पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ संक्रांतीला केला जातो. आणि आता ही कोनफळाचे मी छोटे तुकडे करून घेते आहे, जेणेकरून ते शिजायला आपल्याला मदत होईल. कोनफळ हे एक कंदमूळ आहे. हे पावसाळा संपल्यानंतर ह्याला जमीन उकरून जमिनीच्या बाहेर काढलं जातं आणि संक्रांतीमध्ये ह्याची भाजी केली जाते. आमच्याकडे हे असंच खाल्लं जातं. कधी कधी चुलीमध्ये भाजूनसुद्धा खूप सुंदर लागतं. तुमच्याकडे कोनफळ हा पदार्थ खाल्ला जातो का, आणि तुमच्याकडे ह्याला काय नाव आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. चला तर आता आपण हे सर्व कापून घेतलं आहे. आता आपण हे शिजवून घेऊया. थोडंसं तूप जे आहे ते आपण ह्यामध्ये परतून घेऊया. त्यावरती हे कोनफळ टाकून घेऊया. हे कोनफळाचे काप गुलाबी रंग असतो परतून घेणार आहोत आपण. आणि हे मंद गॅसवरती परतून घ्यायचं. त्यामुळे छान असं कोनफळ जे आहे ते तुपावरती पटकन शिजतं आणि आपली खीर पटकन बनवून तयार होते. आता मी हे गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेत आहे. हे कोनफळाचे तुकडे परतून घेत असतानाच आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा परतून घेणार आहोत. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता. मी काजू, बदाम आणि बेदाण्यांचा वापर करत आहे. चला तर हे सुद्धा ह्यामध्ये छान परतून घेऊया, म्हणजे छान कुरकुरीत होतील ते. अगदी 2-3 मिनिट हे परतून घ्यायचे. त्यानंतर आपण हे नारळाच्या दुधामध्ये शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही नारळाच्या दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, किंवा आपल्या घरातल्या गाईचं किंवा म्हशीचं दूध वापरू शकता. परंतु हा पारंपरिक पदार्थ आहे आणि हा नारळाच्या दुधामध्येच बनवला जातो, म्हणून मी तसाच्या तसा इथे दाखवत आहे. सो तुमच्याकडे जर नसेलच तर तुम्ही हा ऑप्शनल वापरू शकता. आता हे नारळाच्या दुधामध्ये छान असं शिजवून घेऊया. ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे शिजवून द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये हे कोनफळ छान असं शिजतं. हे बघा, आपण कोनफळ शिजवून घेतलं आहे. कोनफळ शिजलं आहे की नाही ते चेक करूया. हे बघा, अगदी इझिली छान असं कोनफळ शिजलं आहे, कट होते म्हणजे. चला तर आता ह्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया. ह्यामध्ये गुळाबरोबर चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उबदारपणा देण्यासाठी हे सर्व पदार्थ बनवले जायचे. प्रत्येक ऋतुमानानुसार जे उपलब्ध असेल त्या उपलब्ध पदार्थामध्येच बनवले जाणारे पदार्थ म्हणजे पारंपरिक पदार्थ. आणि असे पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपल्या ह्या कोनफळाच्या खीरला छान अशी उकाळी आली आहे. त्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेतली आहे. आता हे कोनफळाचं जे खीर आहे ही एकदम घट्ट अशी होत नाही, थोडी पातळ होते. तर ह्या खीरीला एकदम छान असा घट्टपणा येण्यासाठी आपण अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये इथे गव्हाचं पीठ लावणार आहोत. गव्हाचं पीठ जे आहे ते मी थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे, अगदी 1 चमचा. आणि ते ह्या खीरेला आपण लावून घेणार आहोत आणि 1 ते 2 उकाळी घ्यायची आहे. त्यानंतर आपली खीर छान दाट अशी बनवून तयार होते. खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर आता आपण उकळवून घेऊया. 1-2 उकाळी घेतले आहेत मी ह्या खिरीसाठी आणि तुम्ही बघू शकता किती छान दाट घट्ट अशी खीर बनवून तयार झाली आहे. आणि गुळामुळे ह्याचा रंगसुद्धा किती सुंदर आला आहे. कोनफळाचं गोड गरमागरम खूप सुंदर लागते. चला तर आता आपण हे सर्व करून घेऊया. डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आई ह्या यूट्यूब चॅनलवरती ह्या आधीसुद्धा अशा पारंपरिक रेसिपी भरपूर साऱ्या शेअर झाल्या आहेत. तुम्ही बघितल्या नसेल तर त्या नक्की बघा. छान असं कोनफळाचं गोड बनवून तयार आहे. संक्रांतीला हे आमच्याकडे बनवलं जातं आणि ह्यामध्ये इडली बुळून खाली जाते. खूप सुंदर लागतं, नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.